प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. देव चांगला आहे. आज पुन्हा एकदा परमेश्वराची वचन ऐकण्याची संधी परमेश्वराने दिली, त्याबद्दल आम्ही देवाचा धन्यवाद करूया. आपला कंटिन्यू जो विषय चालू आहे, मरणापूर्वी चर्चसाठी माझं योगदान. प्रियानो, आज लोकांचा संकल्प जगासाठी काहीतरी करायचं आहे. मरणापूर्वी लोकांचा संकल्प आहे की चांगलं घर बांधावं, मुलांसाठी काहीतरी वेगळं करावं, काहीतरी कमवावं, काहीतरी बचत मी करावी आणि त्याद्वारे भावी काळासाठी, भावी जीवनासाठी काहीतरी विशेष प्रकारची साठवणूक करावी. हा जगातील लोकांचा जगिक संकल्प आहे. पण देवासाठी जीवन आणि जे आम्ही काही कमवलेलं आहे ते देवासाठी खर्च व्हावं, ही फक्त देवाच्या हातात सुरक्षित असलेल्या लोकांची अपेक्षा आहे की माझं जीवन देवाने खर्च करावं. आम्ही पाहिलं देवाच्या वचनामध्ये मागच्या वीकमध्ये की चर्च एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यावरती येशू आतोनात प्रेम करत आहे. म्हणून पेत्राला तो असं म्हणतो, मत्तेचं शुभवर्तमान 16 अध्याय आणि वचन 18 देवाचं वचन आम्ही वाचलं, तू पेत्र आहेस आणि या खडकावरती मी आपली मंडळी रचेन. कारण एक सुज्ञपणाचं उत्तर ज्यावेळेस पेत्र येशूला देतो की तुम्ही जिवंत देवाचे ख्रिस्त आहात, हे उत्तर ऐकून येशूला आनंद होतो आणि मग तो त्याच्याशी करार करतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावरती मी माझी मंडळी रचेन. त्याच्यानंतर आम्ही पाहिलं की जो दावीद परमेश्वराच्या मनासारखा होता, त्याने पाप केलं, खून केल्यामुळं बायबल सांगतं परमेश्वराने त्याच्या हातातून चर्च बांधणं बंद केलं. त्याच्या मुलाच्या हयातीमध्ये परमेश्वराने त्याचं मंदिर बांधून घेतलं. 7 प्रकारची तयारी चर्च बांधण्यासाठी दाविदाने केली. पहिली गोष्ट आम्ही ऐकली, सर्व परदेशीय लोक त्याने एकत्र केले. पहिले इतिहासाच्या पुस्तकामध्ये 22 अध्याय वचन 2 पासून 9 पर्यंत जर वाचलं तर या 7 प्रकारच्या ज्या तयारी दाविदाने केली चर्च बांधण्यासाठी, चर्च उभारण्यासाठी, तशी प्रियानो आज मंडळीला गरज आहे या 7 गोष्टीची त्यांनी तयारी करावी. सर्व परदेशीय लोक दाविदाने आज्ञा केली, एकत्र बोलवा. जे देवापासून भटकलेले आहेत, जे देवापासून लांब गेलेले आहेत आणि ज्यांना त्याने आणलं ना त्यांच्यापासून त्याने काम करून घेतलं. दुसरी गोष्ट त्याने तयारी केली, चिरे त्याने घडवले. जे ओबड-धोबड होते त्यांना आकार दिला आणि आकार देण्यासाठी पाथरवट त्याच्यातून त्याने निवडले. हा पाथरवट 2 प्रकारे आहे. एक आहे पवित्र आत्मा आणि दुसरा आहे देवाचा सेवक. आणि जो भाग तुमच्या जीवनामध्ये देवाला आवडत नाहीये तो देवाच्या वचनाने काढून टाकण्यासाठी हा पाथरवट देवाच्या वचनाचं काम करतो. प्रियानो, आकार देण्याचं काम करतो. तिसरी गोष्ट आम्ही ऐकली, दरवाजांची मजबूती दाविदाने करून घेतली. प्रियानो, फक्त दरवाजे बिजागऱ्यावरती त्याने ठोकले नाहीत तर त्या दरवाजांना त्याने खिळे ठोकले, कारण येशूला पण वधस्तंभावरती ठोकताना खिळ्याची गरज पडली. हे खिळे नेमकं काय आहेत? हे खिळे आहेत देवाचे नियम. ज्यावेळेस हे नियम, हे वचन ज्यावेळेस मनुष्याच्या अंतःकरणामध्ये फिट बसतं ना त्यावेळेस आम्ही बाहेरच्या गोष्टी, जगाच्या गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये येणार नाहीयेत. सुरक्षित राहील आमचं शरीर, सुरक्षित राहील आमचं मन, कारण बाहेरच्या गोष्टी येणार नाहीत, कारण आम्ही दरवाजाला मजबूत बनवलेला आहे. चौथी गोष्ट आज आम्ही ऐकणार आहोत, सांध्याची मजबूती. वाचूया आम्ही देवाचं वचन. पहिली इतिहास याचा 22 अध्याय वचन 2 पासून पुढं. इस्रायल देशात जे परदेशीय राहत होते त्यास एकत्र करण्याची
दाविदाने आज्ञा केली हा. आणि देवाचे मंदिर बांधण्यासाठी चिरे घडून तयार करण्यास पाथरवट लावले. हा. आणि हा. दाविदाने हा. दाराच्या कवाडासाठी खिळे हा. आणि सांध्यासाठी पुष्कळ लोखंड, हा. अपरिमित पितळ, हा. बस सांध्याची मजबूती, त्या दोन्ही चिऱ्यांमध्ये जी मजबूती आहे ती मजबूती कशाने आणता येईल? लक्षात ठेवा, मंडळीतील मजबूत विश्वासणाऱ्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. ते मजबूत खांदेकरी मंडळीचे लीडर्स आहेत. ते लोखंडासारखे मजबूत असावं. विश्वासणारे मंडळीतले मजबूत असले पाहिजे. सर्व संकटामध्ये, सर्व अरिष्टामध्ये, सर्व विपत्तीमध्ये, सर्व आजारामध्ये, सर्व परीक्षामध्ये त्यांनी देव सोडू नये, त्यांनी वचन सोडू नये, त्यांनी आराधना सोडू नये. मजबूत जे मंडळीचे आधारस्तंभ आहेत, मंडळीचे लीडर्स जे आहेत, मंडळीची भार उचलणारी जी संख्या जी आहे ती मजबूत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याने ते सांधे मजबूत करण्यासाठी अपरिमित पितळ लोखंड त्यांनी त्या ठिकाणी उपयोगात आणलं. लक्षात ठेवा, जे विश्वासणारे आत्मिक जीवनात कमजोर आहेत ना, त्यांना ख्रिस्तामध्ये मजबूत करण्यासाठी लीडर्स जागृत राहून मजबूत व्हावं लागतं. जे मंडळीतले लोक कमजोर आहेत, प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, विश्वासामध्ये, आचरणामध्ये, कृतीमध्ये, भार उचलण्यामध्ये, जबाबदारी उचलण्यामध्ये जे कमजोर आहेत ना, त्या कमजोर लोकांना स्थिर करण्याची जबाबदारी त्या लीडर्सवरती आहे, त्या पुढाऱ्यांवरती आहे, त्या आत्मिक वडिलांवरती आहे. कोण आराधनेत कमी आहे हे ते कॉयर ग्रुपचं काम आहे, त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दे. कोण वचनात कमी आहे, त्यांनी त्या संदेश देणाऱ्यांचं काम आहे. कोण विश्वासात कमी आहे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्याची कमी गटी मंडळीमध्ये आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताने 500 शिष्य एकाच वेळेस निवडले. त्या 500 शिष्यातून येशूने 12 वेगळे केले आणि त्या 12 मधून एक यहुदा फुटला. जर शिष्यांच्या मंडळीची अवस्था जर ही आहे तर लक्षात ठेवा, तुमच्याही मंडळीची अवस्था तीच असू शकते. मंडळीतील शंका, कुशंका, सर्व प्रकारचा अल्पविश्वास, अल्पधीर हा दूर करण्यासाठी मंडळीतील प्रत्येक भावाने, प्रत्येक बहिणीने एकमेकाला आधार दिला पाहिजे. कारण सांध्याची मजबूती जर लोखंडाने मजबूत होते, त्याने त्या चिऱ्यांमध्ये काय ओतलं? लोखंड त्याने ओतलं. कारण ते चिरे एकमेकास घट्ट धरून कधी राहतील, ज्यावेळेस लोखंड त्यांच्यामध्ये त्याने ओतलं आणि लोखंडाची मजबूती त्या चिऱ्यांमध्ये ज्यावेळेस घट्ट बसते ना, त्यावेळेस किती वादळ आलं, किती वारं आलं, किती संकट आले, त्या चिऱ्यामधनं कुठल्याच प्रकारचा प्रभाव आतमध्ये शिरणार नाही आणि त्यामुळं ते चर्च 2 भाग होणार नाही. म्हणून त्या दाविदाने एक विचार केला की या चिऱ्यांमध्ये मी काय भरावं. आज चिऱ्यांमध्ये सिमेंट भरलं जातं, लिक्विड भरलं जातं, काहीतरी गोष्टीची तरतूद केली जाते, पण दाविदाने ते केलं नाहीये. दाविदाने चिरेमध्ये काय ओतलं? शास्त्र सांगतं त्याने लोखंड ओतलं. आज ह्या गोष्टीची गरज आहे आम्हाला. आमच्या मंडळीचे सांधे मजबूत असले पाहिजे, भार उचलणारे सांधे. मग ती भार मंडळीतल्या प्रत्येक विभागामध्ये आहे. आराधनेचा भार, वचनाचा भार, स्तुतीचा भार, संडे स्कूल त्यांचा भार, तरुणांचा भार, विद्वांचा भार,
अनेक प्रकारचे जबाबदाऱ्या मंडळीमध्ये आहेत. त्या प्रत्येक जबाबदाऱ्या उचलणारे लीडर्स, भाऊ आणि बहिणी चर्चमध्ये पुढाकार घेतला पाहिजे. नाही पास्टर, मला ते काम करण्याची प्रेरणा परमेश्वर करत आहे, काय मी ते काम करण्यासाठी तयारी करू का? जर आम्ही असा पुढाकार जर घेतला तर निश्चितच तुमच्याद्वारे अनेकांचे खांदे परमेश्वर मजबूत करेल. अनेकांना विश्वासामध्ये बळकटी आणण्याचं काम परमेश्वर तुमच्याद्वारे करल. आज जर एकखटी 500 लोक देवाने निवडले, 500 मधून फक्त 12 लोकांनी परमेश्वराच्या मजबूतीचं काम आपल्या हातामध्ये घेतलं आणि त्या 12 मधूनही एक फुटला. जर येशूच्या मंडळीत, शिष्यांच्या मंडळीची अवस्था जर ही आहे, लक्षात ठेवा आज तुमच्या आणि माझ्या मंडळीची पण तीच अवस्था आहे. फुटतील लोक, बहकून जातील, माघारी फिरतील. फिरू द्या, त्यांना ताळ्यावरती आणण्यासाठी आम्हाला मजबूत बनायचं आहे. पाचवी गोष्ट, वचन पुढं, लोखंडाच्या नंतर अपरिमित पित्तळ, अपरिमित पित्तळ व असंख्य गंध. बस, अपरिमित पित्तळ. हे पित्तळ चर्चमध्ये का असावं? हे पित्तळ म्हणजे नेमकं काय दर्शवतं? ज्यावेळेस यरूशलेमेचं मंदिर बांधण्यासाठी चिऱ्यांची गरज पडली, नंतर आम्ही पाहतो की देवाच्या वचनात दरवाज्यांची मजबूती करण्याची गरज पडली, त्याच्यानंतर आम्ही पाहतो की सांधे मजबूत करण्याची गरज पडली, आणि आता पितळाची गरज का पडली देवाच्या मंदिरासाठी? प्रियानो, हे पितळ काय दर्शवतं? हे पितळ चर्चच्या कानाकोपऱ्यात येशू दिसला पाहिजे. पितळाचं वैशिष्ट्य आहे की ते चमकतं. प्रियानो, तुम्ही जेवढं पितळ घासताना, जेवढं त्याला तुम्ही स्वच्छ करताना, तेवढं पितळ चमकतं. प्रियानो, ह्याचा मला लोकांच्या मनावरचं काळोखी दूर करायची आहे, दडपण आम्हाला दूर करायचं आहे, आणि पितळ देवाच्या वचनाने आज आम्हाला शुद्ध करायचं आहे, ते घासायचं आहे, त्याला मजबूतीने चकाकी द्यायची आहे. कारण आमच्या कानाकोपऱ्यामध्ये, चर्चमधल्या प्रत्येक भावामध्ये, बहिणीमध्ये, लेकरांमध्ये आम्हाला येशू दिसला असावा, की तो प्रगट असावा, हे आमचं एक लक्ष असलं पाहिजे. आराधनेमध्ये संडे स्कूलच्या लेकरांपासनं तर वडीलधाऱ्या लोकांपर्यंत प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये येशू चमकला पाहिजे. म्हणून पितळ, दाविदाने पाहिलं की ते पितळ चर्चमध्ये असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस इस्रायल लोकांना आगे साप चावले, त्यावेळेस पण परमेश्वराने मोशेला सांगितलं, पितळेचा एक साप तयार कर आणि एका काठीच्या टोकावरती त्याला टांग आणि तो उंच ठिकाणावरती नेऊन त्या ठिकाणी त्याला तो लटकव, अशासाठी की ज्या ज्या लोकांना तो आगे साप चावले त्यांनी त्या पितळेच्या सापाकडे पाहावं. लक्षात ठेवा, शास्त्र बोलतं ज्यांना आगे साप चावले त्यांनी त्या पितळेच्या सापाकडे पाहिलं आणि त्यांच्यातील पॉयझन, त्यांच्यातील मरण, त्यांच्यातील क्लेश, त्यांच्यातील आग, त्यांच्यातील वेदना जागच्या जागी थांबून गेल्या. कारण शास्त्र पण हे बोलतं, ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं ते प्रकाश पावले, त्यांचे मुखे कधी लज्जेने काळवणार नाहीत. जर पितळ एवढं चमकतं प्रियानो, तर मग आमचं अंतःकरण, आमचं मन, आमचा विश्वास का चमकत नाहीये? दाविदाला पितळ ओतावं लागलं. आज येशू संडे स्कूलच्या लेकरांपासनं तो वडीलधाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये आज ती चकाकी, येशूचं रूपांतर होत असताना पेत्र, योहान आणि याकोबाने जे तेज पाहिलं ना, ते तेज आज आपल्याला चर्चमध्ये पाहिजे. प्रत्येकांमध्ये तुमचं रूपांतर झालं आहे. कारण बायबलमध्ये हे बोलतं, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप उत्पन्न होईपर्यंत मला प्रस्तुतीच्या वेदना आहेत. ते स्वरूप तुमच्यामध्ये येऊ द्या.
मरेपर्यंत, मरणाच्या अगोदर आम्हाला चर्चसाठी काहीतरी योगदान करायचं आहे, काहीतरी कर्तव्य आम्हाला करायचं आहे. देवाचं मंदिर आम्हाला बांधायचं आहे ना, ते आध्यात्मिक गोष्टीची पूर्तता आम्हाला करायची आहे. नुसतं हाताने बांधलंय पण ते मजबूत नाही आहे. उपयोग आहे त्याच्यामध्ये? बांधलंय पण ते ओबडधोबड आहे, त्याला आकार नाही आहे. आकार देणारे आम्ही बनलं पाहिजे. त्याला आम्ही खिळ्याने मजबूत केलं पाहिजे. खिळे आहे देवाचं नियम, देवाचं वचन. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन शिरलं पाहिजे मजबूत. बाहेरच्या जगाच्या गोष्टी आमच्या अंतःकरणात येता कामा नये. जगाचा स्वभाव, जगाचे व्यसनं, जगाची फॅसिलिटी किंवा जगाचं फॅशन आमच्यामध्ये येता कामा नये. का? कारण देवाचं नियम आमच्यामध्ये आहे. आणि ज्यांच्यामध्ये देवाचे नियम आहेत ना, ते मजबूत आहे, देवासाठी जगणारी आहे. आम्ही नंतर पाहिलं की सांध्याची मजबूत पाहिजे. पितळ दाविदाने अपरिमित, अनलिमिटेड पितळ त्याने ओतलं चर्चमध्ये, कारण ते चमकणारं आहे. आज जगात अनेक सोन्याचे मंदिर आहे, सुवर्ण मंदिर ज्याला असं म्हटलं जातं. सोन्याचा मुलाम्याचा पत्रा आज चर्चमध्ये लावला, पण पितळ लावलं नाही. स्टेटससाठी ते मंदिरं वापरले जातात, पण पितळ अशासाठी वापरलं जातं कारण ते चमकलं पाहिजे. चर्च प्रकाशाने भरलेलं पाहिजे, चर्च रूपांतराने भरलेलं पाहिजे, चर्च देवाच्या अग्नीने भरलं पाहिजे, चर्च देवाच्या उपस्थितीने भरलेलं पाहिजे. आणि ही गरज दाविदाने ओळखली की मला चर्चसाठी ते योगदान करायचं आहे. 6वी गोष्ट वाचा पुढं. असंख्य गंधसरू ही जमा केली. पहा, हे गंधसरू नेमकं काय आहेत? हे गंधसरू म्हणजे तारण पावलेले आत्मे. गावागावातले व बाहेरचे लोक ख्रिस्ताकडे आम्ही आणले पाहिजे. प्रत्येक गावात जाऊन त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं की मंडळीतले लोक सेवेसाठी बाहेर पडले पाहिजे. प्रत्येक कुटुंबातून एक दिवस आम्ही प्रत्येक गावासाठी दिला पाहिजे. ट्रॅक्स डिस्ट्रीब्युशन आम्ही केलं पाहिजे. सुवार्ता प्रसार आम्ही केला पाहिजे. प्रत्येक गावात जाऊन आम्ही सुवार्ता प्रसार केला, प्रत्येक घरात जाऊन आम्ही सुवार्ता प्रसार केला पाहिजे. का? कारण हे गंधस्वरूप काय आहे? तारण पावलेले आत्मे जे बाहेर आहेत ना, त्यांना आम्ही ख्रिस्ताकडे घेऊन यायचं आहे. पहिल्या सदीची मंडळी सीर व सिदोन या 2 प्रांतामधून बायबल सांगतं बाहेर जाऊन चर्चा उपयोगी पडतील अशी गंधस्वरूपचे लाकडं चर्चा उपयोगी पडतील असं त्यांनी आणलं. मजबूत आहेत. जसे सागाची लाकडं मजबूत आहे ना, तशी गंधस्वरूपचे लाकडं पण मजबूत आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला हे गंधस्वरूपची लाकडं म्हणजे तारण पावलेले आत्मे तुम्हाला देवाच्या राज्यात घेऊन यायचं आहे. अशासाठी की मरणापूर्वी तुम्हाला तेवढं चर्चसाठी योगदान करायचं आहे. योगदान म्हणजे कर्तव्य पार पाडायचं आहे. आणि 7वी गोष्ट आहे तुमचं चर्च प्रसिद्ध व्हावं. पुढं काय म्हटलं वचनामध्ये? व असंख्य गंधसरू ही जमा केली. सिदोन व सोर येथल्या लोकांनी गंधसरूची पुष्कळ लाकडे दाविदास आणून दिली. दावीद म्हणाला, माझा पुत्र शलोमोन तरुण व सुकुमार आहे आणि जे मंदिर परमेश्वराप्रिर्थ बांधायचे आहे ते अत्यंत भव्य, सर्व देशात विख्यात व शोभवंत झाले पाहिजे, म्हणून मला त्यासाठी तयारी केली पाहिजे. या प्रकारे दाविदाने आपल्या मरणापूर्वी पुष्कळ तयारी केली. पहा, दाविदाने मरणापूर्वी देवाच्या मंदिरासाठी त्याने तयारी केली. आणि ती तयारी करताना एक मंदिर कसं असावं, परमेश्वराच्या मंदिरासाठी कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, ही सर्व दाविदाने
जाणून घेतली आणि त्याप्रमाणे परमेश्वराने त्याला जे स्वप्नातलं, दर्शनातलं, प्रगटीकरणातलं चर्च त्याला दाखवलं. त्या चर्च कसं असावं, आतून त्याची डिझाईन कशी असावी, बाहेरून ते कसं असावं, याविषयी सर्व सखोल दर्शन ज्यावेळेस परमेश्वराने दाविदाला दिलं, त्या दर्शनासारखं दाविदाने चर्च तयारी बांधण्याच्या चर्च बांधण्याची तयारी त्याने केली. कारण तो असं म्हणतो, मरणापूर्वी मला त्याची तरतूद करायची आहे. प्रेम देवाचा सेवक या नात्याने मला तुम्हाला पण काही गोष्टी सांगायच्या आहेत. देवासाठी असं काहीतरी करा की ज्याची चर्चा मनुष्यामध्येच नाही, स्वर्गामध्ये पण झाली पाहिजे. लक्षात ठेवा, जशी कर्णलयाची आठवण, त्याचं दानधर्म स्वर्गामध्ये आठवण करण्यात आली, तशी तुम्ही परमेश्वरासाठी जे करताना परमेश्वरामधले श्रम व्यर्थ नाही आहेत. तुम्ही जे देवासाठी करताना त्याचं प्रतिफळ देव तुम्हाला देणारा देव आहे. म्हणून या दिवसामध्ये प्रियानो, मरणाच्या अगोदर चर्चसाठी काहीतरी करा, परमेश्वराच्या भवनासाठी काहीतरी करा, असं काहीतरी करा. कारण ते करताना तुमच्या 10व्या पिढीपर्यंत परमेश्वराने मार्ग मोकळे केले पाहिजे. तुमची 10व्या पिढीतले लोक त्या चर्चचा आस्वाद, चर्चचा आनंद, त्या चर्चमधल्या उपस्थितीने तुमच्या 10व्या पिढीपर्यंत तारणातलं एकही व्यक्ती वंचित राहणार नाही आहे, याची काळजी तुम्हाला आतापासूनच करायची आहे. म्हणून या दिवसामध्ये प्रियानो, आज मला सांगायचं आहे की मरणापूर्वी अशी एक तरतूद करा की ज्याच्यासाठी माझ्या देवाने तुम्हाला जवळ घ्यावं आणि ते दर्शन प्रभूने तुम्हाला द्यावं की देवाने भावी जीवनामध्ये तुमच्याकडनं परमेश्वराचं मंदिर कसं बांधावं, त्याच्याविषयी तुम्हाला आत्ताच परमेश्वराने मार्गदर्शन करावं. आणि ते करत असताना तुम्ही देवासाठी चांगल्या प्रकारचं योगदान द्यावं. ते योगदानाकरवे परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित करावं. परमेश्वर या वचनाने तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. आमेन.